चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. मित्रांनो, आजचा विषय खास महिलांसाठी. महिलांमध्ये अशा काही दुर्मिळ गुप्त दैवी शक्तींची लक्षणे असतात जी आपल्याला सहजासहजी समजू शकत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच दैवी लक्षणे कोणती आहेत ती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हालाही समजेल की त्या महिलेमध्ये काहीतरी दैवी लक्षणे आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आज आपण जाणून घेणार आहोत दैवी शक्ती असलेल्या महिलांमध्ये दिसणारी 18 दुर्मिळ लक्षणं. ही लक्षणे प्रत्येकामध्येच नसतात, पण ज्यांच्यात असतात ना त्या स्त्रिया सामान्य नसतात, त्या असतात शक्ती स्वरूपा. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, ऐका, कारण काही लक्षणे अशी आहेत जी तुमच्यामध्ये देखील तुमच्या आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकतील. काही लक्षणे तुमच्यामध्ये देखील असतील, पण तुम्हाला ते माहीत नसेल. तर मित्रांनो, पहिले लक्षण आहे ब्रह्ममुहूर्ताशी जोडलेले नाते. ज्या स्त्रीची झोप पहाटे 3 ते 5 या वेळेत आपोआप उघडते, कोणताही अलार्म न लावता ती जागी होते, हे साधं नाही, कारण या वेळेला संपूर्ण विश्वातील ऊर्जा सर्वात शुद्ध आणि शक्तिशाली असते आणि त्यावेळी जागणारी व्यक्ती ही त्या ऊर्जेशी थेट जोडलेली असते. त्यावेळेला केलेले विचार आणि संकल्प हे खूप लवकर पूर्ण होतात, कारण त्या क्षणी मन आणि ब्रह्मांड यांच्यातील अंतर खूप कमी झालेलं असतं. दुसरं लक्षण आहे लहान मुले आणि प्राण्यांचे आकर्षण. काही महिलांकडे जाताच रडणारं बाळ शांत होतं. काही प्राणी जे इतरांवर भुंकतात ते त्यांच्या जवळ येऊन शांत होतात, कारण त्या स्त्रीच्या भोवती एक सकारात्मक आणि शांत ऊर्जा असते जी निष्पाप जीव लगेच ओळखतात आणि त्यांच्याकडे आकर्षित देखील होतात. तिसरं लक्षण आहे हातात असलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद. काही स्त्रिया साध्या पदार्थापासूनही इतकं स्वादिष्ट अन्न बनवतात की ते खाल्ल्यावर मन पूर्ण शांत होतं. तो फक्त चव नसतो, तर तो त्या स्त्रीच्या प्रेमाचा आणि तिच्या अंतर्गत ऊर्जेचा परिणाम असतो. तिच्या हातात पोषण करण्याची एक दैवी शक्ती असते. चौथे लक्षण आहे आधीच जाणणारे संकेते. काही वेळा एखादी घटना घडण्याआधीच मनात एक अस्वस्थता निर्माण होते किंवा एखादं स्वप्न खरं ठरतं. हे घाबरण्यासारखं नसून ही एक जागृत 6वी इंद्रिय आहे जी सर्वांमध्ये नसते आणि जी तुम्हाला येणाऱ्या घटनांची जाणीव करून देत असते. 5वे लक्षण आहे निसर्गाशी असलेलं खोल नातं. अशा स्त्रियांना झाडे, फुले, पाऊस यांच्याशी एक वेगळं जोडलेलं नातं वाटत असतं. त्या लावलेली झाडे अधिक हिरवीगार राहतात, अधिक फुलतात, कारण त्यांच्या प्राणशक्तीचा निसर्गाशी थेट संबंध असतो. मित्रांनो, 6वे लक्षण आहे स्पर्शातून मिळणारा उपचार. घरात कोणी आजारी असेल किंवा कोणाला त्रास होत असेल आणि त्या स्त्रीने फक्त हात ठेवला तरी त्या व्यक्तीला आराम मिळतो, कारण तिच्या स्पर्शात शांतता असते. तिच्या हातातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते जी दुसऱ्याला बरं वाटायला मदत करते. मित्रांनो, आता एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, या 6 लक्षणांपैकी किती लक्षणे तुमच्यात आहेत? कारण जर एकही असेल तरी तुम्ही सामान्य नाही. पण अजूनही खूप काही बाकी आहे, कारण पुढची लक्षणे आणखी गूढ आणि शक्तिशाली आहेत जी फार कमी लोकांमध्ये आढळतात. मित्रांनो, आता पुढे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही लक्षणे फक्त वाचण्यासाठी नाही तर ती अनुभवण्यासाठी देखील आहेत. म्हणून प्रत्येक ओळ ऐकताना स्वतःशी जोडून घ्या. 7वे लक्षण आहे नैसर्गिक सुगंध. काही महिलांच्या जवळ गेल्यावर एक वेगळी शांत आणि प्रसन्न भावना निर्माण होते. जरी त्यांनी कोणताही परफ्यूम वापरलेला नसेल ना, तरी त्यांच्या शरीरातून मंद सुगंध येत असल्याचा अनुभव अनेकांना येतो. तसेच मित्रांनो, हा सुगंध बाहेरून नसतो, तर तो त्यांच्या आतल्या शुद्धतेतून निर्माण होतो. त्यांच्या मनातील स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा त्यांच्या अस्तित्वातून बाहेर पडत असते. अशा स्त्रिया जिथे जातात ना, तिथले वातावरण आपोआप हलकं आणि आनंदी होतं. लोकांना त्यांच्यासोबत राहावंसं वाटतं, कारण त्यांच्यातून निघणारी ऊर्जा मनाला शांत करते. 8वे लक्षण आहे वाक्सिद्धी, म्हणजेच शब्दांमध्ये असलेली शक्ती.
काही स्त्रिया जे बोलतात ते खूप वेळा खरं ठरतं. त्यांनी दिलेला आशीर्वाद फळतो आणि कधी रागात बोललेले शब्दही खरे ठरतात. हे साधं नसतं, कारण त्यांच्या जिभेवर सरस्वतीचा आशीर्वाद असतो. तसेच अशा स्त्रियांनी नेहमी विचार करून बोलणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुमच्या शब्दांमध्ये अशी ताकद असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही जे बोलता ते फक्त आवाज नसतो, तर ती एक ऊर्जा असते जी वास्तव घडवू शकते. 9वे लक्षण आहे संकटातही न ढळणारे मन. जेव्हा घरात किंवा आयुष्यात मोठं संकट येतं तेव्हा बहुतेक लोक घाबरतात, तुटून जातात. पण काही स्त्रिया अशा असतात ज्या त्या परिस्थितीतही एकदम शांत राहतात. त्या स्वतः मजबूत राहून इतरांना धीर देतात. त्यांचं मन सहजपणे हार मानत नाही, कारण त्यांच्या आत एक अदृश्य शक्ती काम करत असते जी त्यांना सतत उभं राहायला शिकवते. अशा स्त्रिया संकटाला समस्या म्हणून नाही तर एक परीक्षा म्हणून पाहतात आणि त्या प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी शिकून पुढे जातात. तसेच मित्रांनो, 10वे लक्षण आहे कपाळावर दिसणारे तेज. काही स्त्रियांकडे पाहिल्यावर लगेच जाणवतं की त्यांच्यात काहीतरी खास आहे. त्यांनी कोणताही मेकअप केलेला नसतो तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. मित्रांनो, विशेषतः त्यांच्या कपाळावर एक ओझं दिसतं जे त्यांच्या आत्मविश्वास आणि अंतर्गत शक्तीचं प्रतीक असतं. लोकांना त्यांना पाहून आदर वाटतो. हे तेज बाहेरून लावलेलं नसतं, तर ते त्यांच्या विचारांमधून आणि त्यांच्या जीवनशैलीतून निर्माण झालेलं असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ छोटासा होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आणि वरील लक्षणे तुमच्यात असेल तर नक्की कमेंट करा आणि काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.